तर स्लाइड शेअर करते. काय अडचण आली, आज मंगळवार आहे, लाईट गेले, नेट कनेक्शन गेलं तर मला फोन करा. शेजारी फोन ठेवलेला आहे, आता सध्या आहे लाईट आणि घरचं वायफाय वर मी लेक्चर चालू करते. लाईट गेले तर नेट कनेक्शन जाऊ शकतं आज मंगळवारमुळे. काही प्रॉब्लेम आला तर लगेच फोन करा. कोणाला जॉईन होता येत नसेल तरी सांगा. लास्ट लेक्चरला आपण पेंटोस पीके पाथवे बघितला. आज आपण पुढचं बघणार आहोत, हेक्झोस पीके पाथवे. वही पेन तुमच्या जवळ असेल असं इमॅजिन करते मी. हेक्झोस फॉस्फोकेटोलेस pathway. This pathway is found in two organisms, Lactobacillus bifidus. Previously it was called as the Bifidobacterium bifidus. दोन नाही, ह्या एका ऑर्गॅनिझम मध्ये हा पाथवे दिसलेला आहे. The organism totally lack the enzyme glucose 6-phosphate dehydrogenase aldolase. हे दोन एन्झाईम त्यांच्याकडे अजिबात नाहीयेत. ग्लुकोज 6-फॉस्फेट डिहायड्रोजनेज हे एन्झाईम जे आहे ते पेंटोस फॉस्फेट पाथवेला पण लागतं आणि पेंटोस पीकेला पण लागतो. त्यामुळे हे जे एन्झाईम जे आहे, म्हणजे जर ग्लुकोज दिला तर त्यांना ते कन्वर्ट करून घ्यायला लागणार आहे. Therefore, as these two enzymes and fructose 1,6-bisphosphate aldolase, it is specific for EMP pathway. And therefore this enzyme, which is a glucose 6-phosphate dehydrogenase, it is necessary for HMP pathway as well as ED pathway, while the fructose 1,6-bisphosphate is necessary for EMP pathway, as well as pentose phosphate pathway cannot be operated because if the hexose sugar is supplied to them, the cell has to synthesize the pentose sugar using HMP. त्यामुळे ही दोन एन्झाईम नाही आहेत, ग्लुकोज 6-फॉस्फेट डिहायड्रोजिनेज, फ्रुक्टोज 1,6-बिसफॉस्फेट अल्डोलेज. या दोन्ही एन्झाईममुळे ह्यातला कुठलाच पाथवे ऑपरेट होत नाही, तरी सुद्धा ग्लुकोजचं फर्मेंटेशन होत आहे. And therefore it is fixed that there should be one alternative pathway in this organism. And therefore the alternative pathway which is present in this organism is called as a hexose phosphoketolase pathway. गेल्या वेळेला पेंटोस पीके पाथवे असं नाव का आहे याचं कारण आपण बघितलेलं होतं. दोन कारण होती. एक कारण होतं, जी शुगर वापरली जाणार आहे ती कुठली तरी पेंटोस शुगर आहे. त्यामुळे पेंटोस फॉस्फेट पाथवे हे पेंटोस शुगर ऍज द सबस्ट्रेट वापरल्यामुळे त्याचं नाव आहे. Same is the case here. The substrate used is the hexose sugar, glucose. Glucose हा hexose sugar वापरली जाते. पण त्याच्या बरोबरीने लक्षात घ्या, the organism it possesses phosphokettolase enzyme. They are of two types. यांच्याकडे दोन प्रकारचे फॉस्फोकेटोलेज एन्झाईम असतात. एक असतं फ्रुक्टोज 6-फॉस्फेट साठी स्पेसिफिक आणि दुसरं असतं नेहमीप्रमाणे पेंटोस साठी स्पेसिफिक. म्हणजे आपण गेल्या वेळेला जे शिकलो ते एन्झाईम यांच्याकडे पण प्रेझेंट असतं. पण ऑलरेडी एका पाथवेला पेंटोस पीके असं नाव देऊन झालेलं आहे आणि हे सबस्ट्रेट हेक्झोज वापरला आहे आणि एन्झाईम सुद्धा फ्रुक्टोज 6-फॉस्फेट साठी हेक्झोज शुगर साठी स्पेसिफिक आहे, म्हणून याला हेक्झोज पीके पाथवे म्हणतात. परत एकदा इन शॉर्ट हे 2-3 पॉइंट बघूया. हा पाथवे आहे लॅक्टोबॅसिलस बायफिडस, की ज्याला पहिल्या सुरुवातीला बायफिडोबॅक्टेरियम बायफिडस, जुनी जर पुस्तकं तुम्ही स्टेनियरची वगैरे काढली तर ह्या ऑर्गॅनिझमचं नाव बायफिडोबॅक्टेरियम बायफिडसच आहे. ह्या ऑर्गॅनिझम मध्ये हा पाथवे ऑपरेट होतो. मग का बरं हा वेगळा पाथवे लागला, तर ह्या ऑर्गॅनिझमकडे दोन एन्झाईम नाहीयेत. एक ग्लुकोज 6-फॉस्फेट डिहायड्रोजिनेज, की जे एन्झाईम HMP ला पण लागते आणि ED ला पण लागते. म्हणजे 110% ते दोन्ही पाथवे ऑपरेट होणार नाहीत. फ्रुक्टोज 1,6-बिसफॉस्फेट अल्डोलेज हे एन्झाईम EMP ला लागतं, म्हणजे EMP पण ऑपरेट होऊ शकत नाही. मग कोणी म्हणेल पेंटोस पीके का नाही होत,
तर ही हेक्झो शुगर त्यांना जर दिली, ग्लुकोज खायला दिली, तर त्यांना त्यांची पेंटोज शुगर कन्व्हर्ट करायला, पेंटोज मध्ये कन्व्हर्ट करायला HMP पाथवे ऑपरेट व्हावा लागतो आणि इथे HMP ऑपरेटच होऊ शकत नाही. And therefore there should be one alternative pathway in this organism which is famous as a hexose PK pathway. एक अल्टरनेटिव्ह पाथवे त्यांच्याकडे ऑपरेट होतो, त्याचं नाव आहे हे हेक्झोस पीके पाथवे. मग आपण गेल्या वेळेला पेंटोस पीके का नाव दिलं, तसंच आपण आता बघतो ह्याला हेक्झोस पीके पाथवे असं का नाव दिलं. तर ह्यांच्याकडे जे एक फॉस्फोकेटोलेज एन्झाईम यांच्याकडे दोन प्रकारची आहेत. एक आहे स्पेसिफिक फॉर फ्रुक्टोज 6 फॉस्फेट विच इज अ हेक्झो शुगर, आणि त्यामुळे ही हेक्झो शुगर साठीचं एन्झाईम आहे की जे हे एन्झाईम हे हेक्झो शुगर साठी स्पेसिफिक आहे, सबस्ट्रेटही हेक्झोज आहे, म्हणून नाव दिलेलं आहे हेक्झोज पीके पाथवे. आता आपण जेव्हा पाथवे बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल अजून दुसरं एक पीके पाथवे, पीके एन्झाईम त्यांच्याकडे जे आहे फॉस्फोकेटोलेज आहे, ते सेम गेल्या वेळेचं पेंटोस पीके पाथवेचंच एन्झाईम आहे. मग आपण ह्या दोन पैकी कुठलं नाव द्यायचं, तर ऑलरेडी आपण पेंटोस पीके पाथवे हा एका पाथवेला नाव देऊन झालेला आहे की जिथे पेंटोज ही सबस्ट्रेट वापरतात आणि पेंटोज शुगर साठी फॉस्फोकेटोलेज एन्झाईम आहे, म्हणून आपण ह्या पाथवेला हेक्झोस पीके पाथवे असं नाव दिलेलं आहे. आता पाथवे आपल्याला लिहायचं आहे, नीट लक्ष दिला. पाथवे ऍक्च्युअली सोपा आहे पण थोडासा मोठा आहे, त्यामुळे माझ्या बरोबरीने तुम्ही वही पेन घेऊन लिहायला सुरुवात करा. दोन ग्लुकोजचे मॉलिक्यूल ऍट अ टाइम एंटर होतात पाथवेमध्ये. ऍट अ टाइम 2 ग्लुकोज मॉलिक्यूल एंटर इन द पाथवे. दोन ग्लुकोज मॉलिक्यूल आहेत, त्या दोन्ही ग्लुकोज मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन होतं ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये. ही आपण 1,00,000 वेळा शिकलेली रिएक्शन आहे. एन्झाईमचं नाव आहे हेक्झोकायनेस आणि दोन ग्लुकोज असल्यामुळे 2 ATP वापरले जातात आणि 2 ATPचं कन्व्हर्जन 2 ADP मध्ये होतं आणि ह्यांचे जे फॉस्फेट आहेत ते ग्लुकोजच्या 2 ग्लुकोज मॉलिक्यूलला 2 फॉस्फेट कार्बन नंबर 6 ला लागतात आणि म्हणून एन्झाईमचं नाव हेक्झोकायनेज आणि तयार होते 2 मॉलिक्युल्स ऑफ ग्लुकोज 6 फॉस्फेट. यात सांगण्यासारखं काही नाहीये, ही इरिव्हर्सिबल रिएक्शन आहे. पुढची रिएक्शन जी आहे ती रिव्हर्सिबल आहे, ही ग्लायकोलिसिस मधलीच रिएक्शन आहे. ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन होतं फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. इथे फंक्शनल ग्रुप बदलतो, अल्डिहाइड टू कीटो ग्रुप होतो आणि म्हणून एन्झाईमचं नाव आहे आयसोमरेझेस. कुणाचं आयसोमरायझेशन केलं, तर फॉस्फोरायलेटेड ग्लुकोजचं केलं, म्हणून एन्झाईमचं नाव आहे फॉस्फो ग्लुको आयसोमरेझेस. आणि त्यामुळे 2 ग्लुकोज पासून आपण 2 फ्रुक्टोज मॉलिक्युल्स मिळवले. सर्वांना या 2 रिएक्शन समजल्या, सोप्या आहेत, अनेक वेळेला तुम्ही शिकलेले आहात. पहिल्यांदा ग्लुकोज पासून ग्लुकोज 6 फॉस्फेट बनवला जातो, 2 मॉलिक्यूल एका वेळेला वापरले जातात, त्याच्यापासून 2 ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि त्यांचा आयसोमर बनवून 2 फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. आता इथे नीट लक्ष द्या, 2 फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचे मॉलिक्यूल आहे, त्यातला एक सध्या बाजूला ठेवलाय, त्यातला एक मॉलिक्यूल सध्या बाजूला ठेवला आणि उरलेला आपण फ्रुक्टोज 6 फॉस्फेट घेतला आणि इथे बघा ते स्पेसिफिक एन्झाईम आहे फ्रुक्टोज 6 फॉस्फेट फॉस्फोकेटोलेज, ज्याच्यावरून आपण हे नाव दिलेलं आहे हेक्झोस पीके पाथवे. ते एन्झाईम इथे आहे. ती फ्रुक्टोज 6 फॉस्फेट ही 6 कार्बनची शुगर आहे, 6 कार्बन शुगर आहे. अजून एक तिथे इनऑर्गॅनिक फॉस्फेट ऍड होतो आणि ती स्प्लिट होते, 2 मॉलिक्यूल तयार होतात. 6 कार्बनचा आहे, तुटून एक 4 कार्बनचा आणि एक 1 कार्बनचा मॉलिक्यूल, सॉरी 2 कार्बनचे मॉलिक्यूल तयार होतात. 4 कार्बनची जी शुगर तयार होती त्याला म्हणतात इरिथ्रोज 4 फॉस्फेट. एन्झाईमचं नाव लक्षात घ्या, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट फॉस्फोकेटोलेज एन्झाईम. फ्रुक्टोज 6 फॉस्फेट फॉस्फोकेटोलेज एन्झाईम. ते तुटतं, 6 कार्बनची शुगर तुटते आणि 2 मॉलिक्यूल तयार होतात, एक आहे 4 कार्बनचा आणि एक आहे 2 कार्बनचा आणि तयार होतं ऍसिटिल फॉस्फेट. ऍसिटिल फॉस्फेट. आता ऍसिटिल या ग्रुपकडे एक एनर्जी रिच फॉस्फेट आहे,
तो एनर्जी रिच फॉस्फेट जातो निघून आणि घेतो तो एडीपी. आणि ही रिॲक्शन आहे की जिथे एटीपी जनरेट होतं. जेव्हा नेहमी असं एटीपी एडीपी रिलेटेड असेल तेव्हा कायनेज आहे, पण इथे थायो एस लिंकेज आहे म्हणून ऍसिटेट थायोकायनेज. आणि रेड कलरनी मुद्दाम लिहिलेला आहे एक प्रॉडक्ट लगेच तयार झाला फर्मेंटेशन मध्ये, ऍसिटेट. आणि एक रिॲक्शन झाली की ज्याच्यामध्ये एटीपी तयार झालेला आहे. आपल्याला नंतर बॅलन्स शीट मांडायची आहे. इथे आपण बघितलंय 2 एटीपी वापरल्या, त्यातला एक एटीपी इथे तयार झाला. इथपर्यंत सर्वांना कळलं का? 2 ग्लुकोज पासून 2 ग्लुकोज 6 फॉस्फेट, 2 फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, एक सध्या बाजूला ठेवलाय. एका फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचा तुटून एक इरिथ्रोज 4 फॉस्फेट आणि एक ऍसिटिल फॉस्फेट, ऍसिटेट थायोकायनेज एन्झाईमचं नाव आहे आणि तयार होतं ऍसिटेट. हा एंड प्रॉडक्ट रेड कलरनी दाखवलेला आहे आणि त्यावेळेला एक एडीपीचं कन्व्हर्जन एटीपी मध्ये होतं. आता हा जो इरिथ्रोज 4 फॉस्फेट आहे 4 कार्बनचा मॉलिक्यूल आहे. हा फ्रुक्टोज 6 फॉस्फेट या 6 कार्बनच्या मॉलिक्यूल बरोबर कंडेन्स होतो आणि स्प्लिट होतो. अल्डोलेजचा ग्रुप तिथे ट्रान्सफर होतो. ट्रान्स अल्डोलेज हे आपण HMP मध्ये बघितलेलं आहे. ट्रान्स अल्डोलेज आणि त्याच्यापासून तयार होतं ग्लिसेराल्डिहाइड 3 फॉस्फेट आणि सुडोहेप्ट्युलोज 7 फॉस्फेट. 2 मॉलिक्यूल तयार होतात, सुडोहेप्ट्युलोज 7 फॉस्फेट आणि ग्लिसेराल्डिहाइड 3 फॉस्फेट. असे 4 कार्बनचा मगाचे 6 कार्बनचा फ्रुक्टोज तुटून तर राहिलेलं इरिथ्रोज 4 फॉस्फेट फ्रुक्टोज 6 फॉस्फेट बरोबर कंडेन्स व्हील आणि डिस्प्लिट व्हील. आणि 4 आणि 6 10 आणि 7 आणि 3 10 असे सुडोहेप्ट्युलोज 7 फॉस्फेट आणि ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट तयार होतो. हे परत इथं घेतलेत वर ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आणि सुडोहेप्ट्युलोज 7 फॉस्फेट 7 आणि 3 10 हे दोघही कंडेन्स होतील आणि दोघही स्प्लिट होतील. ट्रान्सकेटोलेज एन्झाईम आहे, किटो ग्रुप ट्रान्सफर होतो आहे ट्रान्सकेटोलेज आणि तयार होतं झायल्युलोज 5 फॉस्फेट आणि रायबोज 5 फॉस्फेट. ट्रान्सकेटोलेज एन्झाईमच्या मदतीने झायल्युलोज 5 फॉस्फेट आणि रायबोज 5 फॉस्फेट. आता हा झायल्युलोज 5 फॉस्फेट काही काळ थोडासा वेळ बाजूला ठेवलाय आणि ह्या रायबोज 5 फॉस्फेटचं पहिल्यांदा आयसोमरायझेशन होतं. किटो ग्रुप अल्डिहाइड ग्रुप किटो ग्रुप मध्ये ट्रान्सफर होतो. रायब्युलोज 5 फॉस्फेट एन्झाईमचं नाव आहे रायबोज आयसोमरेझेस. आणि ह्या रायब्युलोज 5 फॉस्फेट पासून परत एकदा झायल्युलोज 5 फॉस्फेट तयार होतो. वेळेला शिकवलंय मी तुम्हाला एपीमरेज, एच आणि OH मध्ये फक्त कन्व्हर्जन होतं. एपीमरेज रिॲक्शन आहे आणि ऍक्च्युअली हे 2 मॉलिक्यूल एकत्र होऊन झायल्युलोज 5 फॉस्फेटचे 2 मॉलिक्यूल तयार होतात, पण एक होतो डायरेक्ट आणि एक होता इनडायरेक्ट. म्हणजे त्या रायबोज पासून परत एकदा झायल्युलोज 5 फॉस्फेट बनवला जातो आणि एका वेळेला हे झायल्युलोज 5 फॉस्फेट एकत्र त्यांची रिॲक्शन पुढे होती. परत एकदा लक्ष द्या, ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आणि सुडोहेप्ट्युलोज 7 फॉस्फेट हे 3 आणि 7 10 चे मॉलिक्युल्स आहेत. ते एकमेकांबरोबर कंडेन्स होतात आणि ब्रेक होतात. एक तयार होतं झायल्युलोज 5 फॉस्फेट आणि एक रायबोज 5 फॉस्फेट. या रायबोज 5 फॉस्फेटला परत एकदा झायल्युलोज मध्ये घालायचंय. जी सेम रिॲक्शन आपण पेंटोज पीके मध्ये बघितली तसं हा रायब्युलोज 5 फॉस्फेट पासून आधी रायब्युलोज 5 फॉस्फेट आणि मग झायल्युलोज. पहिली आयसोमरेज, दुसरी एपीमरेजची रिॲक्शन. आणि आता आपल्याकडे 2 मॉलिक्युल्स तयार झालेले आहेत, झायल्युलोज 5 फॉस्फेट. आता हा सबस्ट्रेट आहे फॉर द एन्झाईम पेंटोज पीके मधलं जे एन्झाईम आहे झायल्युलोज 5 फॉस्फेट फॉस्फोकेटोलेज एन्झाईम. याच्या पुढचा सगळा पाथवे पेंटोज पीके सारखा आहे. हे 2 मॉलिक्युल्स जे आहेत झायल्युलोज 5 फॉस्फेटचे ते ब्रेक होणार. 5 कार्बनचा मॉलिक्यूल आहे, ब्रेक होणार आणि 2 मॉलिक्युल्स तयार होतील. ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट हा 3 कार्बनचा मॉलिक्यूल
आणि 2 ॲसिटिल फॉस्फेट हा 2 कार्बनचा मॉलिक्यूल. गेल्या वेळेलाच आपण बघितलं त्यांना एक TPP हे कोएन्झाईम लागतं आणि एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट लागतो आणि तयार झालं ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आणि 2 ॲसिटिल फॉस्फेट. म्हणजे ऍक्च्युअली ॲसिटिल फॉस्फेट 2 मॉलिक्युल्स. आणि त्यामुळे इथे सुद्धा हेच एन्झाईम आहे. आणि मगाशी आपण फ्रुक्टोज 6 फॉस्फेट साठीच फॉस्फोकेटोलेज बघितलंय. दोन्हीही फॉस्फोकेटोलेज एन्झाईम यांच्याकडे आहेत. झायल्युलोज 5 फॉस्फेट फॉस्फोकेटोलेज आणि हे दोघेही पुढे येतात. हा ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आहे. हा पुढे EMP पाथवे मध्ये जातो. ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट 1,3 बिस फॉस्फोग्लिसरिक ऍसिड 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिड आणि पायरुविक ऍसिड ह्या EMPच्या पाथवे मध्ये जाऊन तिथे तयार केलं जातं. 2 पायरुविक ऍसिडचे मॉलिक्यूल तयार होतात. 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड. एक मॉलिक्यूल गेला असतं तर एक तयार झाला असता. इथे 2 मॉलिक्यूल जातात. आणि आपण गेल्या वेळेला हे लिहिलेलं आहे. एक NADचं कन्व्हर्जन NADH2 मध्ये येतं. पण 2 ग्लुकोग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आहेत. त्यामुळे 2 NADचं कन्व्हर्जन 2 NADH2 रेड्युसिंग पॉवर मध्ये होतं आणि 4 ADPचं कन्व्हर्जन. कारण एका ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट पासून 2 ATP होतात. मग इथे 2 ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आहेत. त्यामुळे इथे 4 ATP तयार झाले. आपल्याला ATPचा बॅलन्स शीट नंतर मांडायची आहे. इथे 4 ATP तयार झाले. आणि हे जे पायरुविक ऍसिड तयार झालेलं आहे त्याचं लगेच डिहायड्रोजिनेशन होतं आणि तयार होतं 2 लॅक्टिक ऍसिड मॉलिक्यूल पायरुवेट डिहायड्रोजिनेज. आणि ह्याला एक इथे जे काही NADH2 तयार झालेला आहे हा लगेच इथं वापरला जातो. त्याच्यापासून NAD तयार होतो आणि तो परत इथे रिसायकल होतो. असा स्ट्रिक्ट बॅलन्स राखला जातो रेड्युसिंग अँड ऑक्सिडायझिंग पॉवर मध्ये. हाय एनर्जी जे हे आहेत रेड्युसिंग पॉवर्स आहेत त्याच्यामध्ये बॅलन्स राखला जातो. आणि सरते शेवटी 2 लॅक्टिक ऍसिडचे मॉलिक्यूल तयार होतात. या पूर्ण पाथवे मध्ये 2 लॅक्टिक ऍसिडचे मॉलिक्यूल तयार होतात. आणि मगाचच एन्झाईम आहे हे आहे 2 ॲसिटिल फॉस्फेट. मगाशी मला शंका आली तिथे थायोकायनेज नकोय, कायनेज हवे नुसतं, चुकून झालेलं आहे. ऍसिटेट कायनेज एन्झाईम आहे. या ऍसिटिल फॉस्फेट ऍसिटिक ऍसिडला एक फॉस्फेट लिंक झालेला आहे. त्याचा तो 2 मॉलिक्यूल आहेत. त्यामुळे 2 फॉस्फेट 2 ADP मॉलिक्यूल घेतात आणि 2 ATP तयार होतात. 2 ATP तयार होतात. 2 ATP तयार होतात. इथे 4 ATP तयार होतात आणि 2 शेवटचा प्रॉडक्ट तयार होतो 2 ऍसिटेट. त्यामुळे मगाच्या रिएक्शन मध्ये आपण बघितले एक ऍसिटेट तयार झालेला आहे, एक ATP तयार झालेला आहे. एक ATP मगाचा, हा 4 ATP आणि हे 2 ATP असे आपल्याला पुढे लावायचे आहेत. आणि एक ऍसिटेट गेल्या 2 स्टेपच्या पूर्वीचा आहे आणि 2 लॅक्टेट तयार झालेले आहेत ऍज अ एंड प्रोडक्ट. अँड thus in pathway 2 lactate and 3 acetate they are generated per 2 glucose molecule. 2 ग्लुकोज मॉलिक्यूल पासून 2 लॅक्टेट आणि 3 ऍसिटेट मॉलिक्यूल तयार होतात. द पाथवे इज व्हेरी सिम्पल. यातल्या खूपशा रिॲक्शन्स तुम्ही अनेक वेळेला शिकलेले आहात. फक्त तो नीट व्यवस्थित लिहून काढा म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायला अवघड जाणार नाही. रिॲक्शन्स इन डिटेल. In this pathway, 2 glucose molecule at a time enter and they are converted into 2 molecules of glucose 6 phosphate with the help of enzyme hexokinase. जर एसे फुल लिहायला आला तर मगाच्या रिॲक्शन आहेत त्या निबंधामध्ये लिहायच्या आहेत. Then these 2 molecules they are converted to its isomer fructose 6 phosphate with the help of enzyme phosphoglucoisomerases. आउट ऑफ दिस 2 1 मॉलिक्यूल इज केप्ट असाइड. एक फ्रुक्टोज 6 फॉस्फेट आपण बाजूला ठेवला आहे. अँड द सेकंड 6 कार्बन मॉलिक्यूल इज स्प्लिट इंटू 2 मॉलिक्यूल इरिथ्रोज 4 फॉस्फेट अँड ऍसिटिल फॉस्फेट.
and for that purpose the enzyme necessary is a fructose 6-phosphate phosphoketolase. हे अत्यंत महत्वाचं आहे. 6 कार्बनला वापरणारं फॉस्फोकेटोलेज आहे. एन्झाईमचं नाव पाथवेचं नाव आपण हेक्झोज पीके लिहिलंय ते ह्या एन्झाईममुळे लिहिलेलं आहे. फ्रुक्टोज 6-phosphate phosphoketolase आणि ह्याच्यासाठी त्यांना एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट लागतो. Now acetyl phosphate is then finally converted into its final product acetate with the help of enzyme acetate kinase. Acetate kinase मदतीने acetyl phosphate पासून acetate तयार केलं जातं रिलीजिंग 1 ATP. एक ATP मॉलिक्यूल तयार करून लगेच दुसऱ्या तिसऱ्या स्टेप मध्ये त्या पाथवे मधला एक एंड प्रॉडक्ट तयार होतो. आता मगाशी आपण एक फ्रुक्टोज 6-phosphate बाजूला ठेवलेला आहे. Now the erythrose 4-phosphate and fructose 6-phosphate they condense and split to form glyceraldehyde 3-phosphate and pseudoheptulose 7-phosphate. दोन मॉलिक्यूल तयार होतात ग्लिसरॉल्डिहाइड 3-phosphate and pseudoheptulose 7-phosphate with the help of enzyme trans-aldolase. Now these two molecules they condense and split. हे 3 आणि 7 मिळून कंडेन्स होतात आणि स्प्लिट होतात टू फॉर्म 2 molecules of pentose sugar, xylulose 5-phosphate and ribose 5-phosphate with the help of enzyme transketolase. पहिली जी होती ती ट्रान्सअल्डोलेज, आता ट्रान्सकेटोलेज. ते दोन मॉलिक्यूल जे तयार झालेले आहेत झायल्युलोज 5-phosphate तयार झाले आणि रायबोज 5-phosphate त्याच्यातला झायलोज 5-phosphate is kept aside for short while and this ribose 5-phosphate is then converted to its isomer ribulose 5-phosphate and then it epimerase enzymeच्या मदतीने xylulose 5-phosphate. And in this way from this molecule ते दोघ जण स्प्लिट होऊन झालेले आहेत. त्याच्यापासून एक डायरेक्ट झायल्युलोज 5-phosphate आणि एक रायबोज कडून झायल्युलोज 5-phosphate. 2 molecules of xylulose 5-phosphate are synthesized. Now these 2 molecules of xylulose 5-phosphate they are split into 2 molecules glyceraldehyde 3-phosphate and 2 molecule of acetyl phosphate. आणि हे एन्झाईम आहे याला झायल्युलोज 5-phosphate फॉस्फोकेटोलेज एन्झाईम आहे की जे आपल्याला पेंटोज पीके पाथवे मध्ये भेटलेलं आहे. आता 2 मॉलिक्युल्स तयार झालेले आहेत. एक ग्लिसरॉल्डिहाइड 3-phosphate आणि दुसरा ऍसिटिल फॉस्फेट. त्यापैकी 2 मॉलिक्युल जे ग्लिसरॉल्डिहाइड 3-phosphate ते आहे ते EMPच्या रिमेनिंग स्टेप मध्ये जाईल. त्याच्यापासून 2 पायरुव्हिक ऍसिड मॉलिक्युल्स तयार होतील की ह्या पाथवे मध्ये 4 ATP तयार झाले आणि 2 मॉलिक्युल NADH2 चे तयार झाले. 2 रिड्युसिंग पॉवर्स तयार झाल्या आणि इमिजिएटली ते पायरुव्हिक ऍसिड कन्व्हर्ट केलं जातं लॅक्टिक ऍसिड मध्ये म्हणजे लॅक्टेट मध्ये आणि त्याच्यासाठी त्यांना एक रिड्युसिंग पॉवर लागतात की ज्या अलीकडच्या रिएक्शन मध्ये तयार झालेले आहेत त्या NADH2 चं कन्व्हर्जन NAD मध्ये होतं विथ द हेल्प ऑफ एन्झाईम पायरुव्हेट डिहायड्रोजिनेज आणि ते 2 लॅक्टेट ह्या रिएक्शन मध्ये आपल्याला ऍज अ एंड प्रोडक्ट मिळाल्या आणि ह्याच पाथवेमध्ये ह्या पॉइंट मध्ये आपल्याला 4 ATP मॉलिक्यूल मिळालेले आहेत. And finally 2 acetyl phosphate are converted into 2 acetate where 2 ATP molecules are generated आणि 2 acetate हे फायनल प्रोडक्ट तयार झाला आहे with the help of enzyme acetate kinase. आणि त्यामुळे तुम्ही ओव्हरऑल पाथवे जर बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला 3 acetate आणि 2 लॅक्टेट मॉलिक्यूल मिळाले युजिंग 2 molecules ऑफ ग्लुकोज. या पाथवेमध्ये एका वेळेला 2 ग्लुकोजचे मॉलिक्यूल वापरले आणि त्याच्यापासून आपल्याला 3 ऍसिटेट आणि 2 लॅक्टेट मिळाले. आता आपण शेवटचा ह्याच्यातला पॉइंट बघणार आहोत एनर्जेटिक्स. Energetics that is the net gain of ATP that can be calculated by one simple reaction that is ATP synthesized minus ATP utilized then you will get the ATP net gain and for that purpose you have to write down the balance sheet
आपण पहिली रिएक्शन बघितली, दोन ग्लुकोज मॉलिक्यूल आहेत की जिथे दोन ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये होतात, त्यावेळेला दोन एटीपी वापरले, युटिलाइज्ड. मग ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटचं पायरुव्हिक ऍसिड मध्ये करताना दोन दोन मॉलिक्यूल असल्यामुळे 4 एटीपी आर जनरेटेड आणि 3 ऍसिटिल फॉस्फेट, एक पहिल्याच ह्याच्यामधली आणि दुसरी आता ही शेवटच्या ह्याच्यामधली ऍसिटिल फॉस्फेटचं 3 ऍसिटेट मध्ये कन्व्हर्जन करताना 3 एटीपी मॉलिक्यूल जनरेटेड. आणि त्यामुळे नेट गेन कसा काढतात, एटीपी सिंथेसाइज मायनस एटीपी युटिलाइज. जनरेट कुठे कुठे झालेत, हे 4 आणि हे 3, हे मेन 7 एटीपी तयार झाले आणि 2 वापरलेले वजा करून टाकले. 4 अधिक 3 वजा 2 म्हणजे 5 एटीपी पर 2 ग्लुकोज मॉलिक्यूल. 2 ग्लुकोज मॉलिक्यूल वापरले तर 5 एटीपी तयार होतात. त्यामुळे आपण नेट गेन नेहमी पर ग्लुकोज मॉलिक्यूल काढतो आणि म्हणून तो आहे 2.5 एटीपी per glucose molecule, which is higher than homo fermentation. होमो फर्मेंटेशन मध्ये 2 आणि हायर पेंटोज पीके पेक्षा खूपच जास्त. पेंटोज पीके मध्ये फक्त 1 एटीपी मिळतं, होमो फर्मेंटेशन मध्ये 2 मिळतं आणि हेक्झोस पीके मध्ये 2.5 मिळतं. यातला कुठलाही एटीपी हा तुम्हाला पाथवे मध्ये एमसीक्यू मध्ये विचारला जाऊ शकेल. पाथवे एकदम सोपा आहे. सर्वांना कळलंय का बघा. तुम्ही सगळ्यांनी बरोबरीने लिहित असाल असा मला अंदाज आहे. कमी मेंबर लेक्चरला बसतायत, असू दे. बर, गेल्या वेळेला जे मला आकाशच ना त्याने विचारलेलं जो होतं त्याच्यामध्ये माझ्या 2 गोष्टी, एक म्हणजे नाव चुकलेलं होतं फ्रुक्टोजचे, ते ग्लुकोजचे, ते मी फ्रुक्टोज द्यायला पाहिजे, तिथं ग्लुकोज लिहिलेलं होतं. ते तुम्हाला दाखवते मी रिएक्शन्स परत एकदा इन शॉर्ट. आपण जरा त्याच्यावर नजर टाकूया. हा पेंटोज फॉस्फेट पाथवे आपण बघतोय. हा ग्लुकोज मॉलिक्यूल कसा काढायचा लक्षात ठेवायला शिकवलंय मी. पहिला CHO, शेवटचा CH2OH आणि तिसऱ्याचा OH डाव्या हाताला काढायचा आहे. त्यानंतर त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये होतं ना, पण ही आपण नॉर्मल कार्बन नंबर 6 ला फॉस्फेट न लावता ही लॅक्टोन रिंग सारखं स्ट्रक्चर काढले. ह्याच्या कार्बन नंबर जो 5वा आहे त्याचा OH स्प्लिट केला आपण. O इथे घेतला, H वर घेतला. ऑलरेडी त्याच्याकडे CHO होता त्यामुळे इथे CHOH तयार झालं आणि तयार झालं ग्लुकोज 6 फॉस्फेट. एन्झाईमचं नाव सेम, हेक्झोकायनेज. आता ह्याच्यामधले पहिल्या कार्बनचे 2 हायड्रोजन निघून जातात आणि त्याच्यापासून याचं म्हणजे डिहायड्रोजिनेशन होतं ग्लुकोज 6 फॉस्फेटचं. म्हणून एन्झाईमचं नाव आहे ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज. आणि 2 NADP ह्या पाथवे आपण कशासाठी ऑपरेट करतोय, NADPH2 आपल्याला तयार करायचे. 2 NADP, इथे NADPH2 तयार झालेला आहे. त्यामुळे ह्या मॉलिक्यूलला नाव दिलेलं आहे 6 फॉस्फोग्लुकॅनोलॅक्टोन. आता हा जो मॉलिक्यूल तयार झालाय ह्याच्यात एक पाण्याचा मॉलिक्यूल ऍड होतो. पाणी हे नेहमी H आणि OH. तो OH काय करतो, पहिल्या कार्बन नंबरच्या इथे जिथे डबल बॉन्ड O आहे तिथे जातो आणि COOH तयार होतो. आणि हा H जो आहे तो ह्या O ला धरतो आणि खाली नेहमी सारखा येऊन 5व्याच्या शेजारी बसतो. त्यामुळे इथे बघा हिरव्या रंगाचे आहेत ते आत्ताचे आपले ऍडिशन होऊन तयार झालेले आहेत. CO होताच पाण्यातला OH आला आणि इथे HCO होताच हा हिरवा हा पाण्यातला एक आला. आणि त्यामुळे इथे अल्डोनो लॅक्टोनेज एन्झाईम आहे, हा तुम्हाला ED मध्ये पण भेटलेला आहे. तर हा जो इथे मॉलिक्यूल H आलाय,
आता इमिजिएटली ह्या 6-फॉस्फोग्लुकॉनिक ऍसिड, नाव लक्षात ठेवायला सोपं आहे, कार्बन नंबर 6 ला आहे, ऍसिडिक मॉलिक्यूल आहे आणि हे एक्झो शुगर आहे, ग्लुकोज शुगर आहे, त्यामुळे 6-फॉस्फोग्लुकॉनिक ऍसिड आहे. आणि त्याचं पुढे काय होणार आहे, ते डिहायड्रोजिनेशन होतं. डिहायड्रोजिनेशन होताना तुम्हाला ह्या कार्बन नंबर 3 चे 2 हायड्रोजन काढून टाकले जातात. NADP चं कन्व्हर्जन NADPH2 मध्ये होतं. कार्बन नंबर 3 चे 2 हायड्रोजन गेले आणि त्यामुळे तयार झालं 3 कीटो 6-फॉस्फो हेक्झोनिक ऍसिड. हे अनस्टेबल आहे, याला काही अर्थ नाहीये. 2 मिनिटात हा स्प्लिट होणार आहे. याच्यातला CO2 मॉलिक्यूल निघून जातो, स्प्लिट हे जातो आणि त्याच्यापासून पेंटो शुगर तयार होते, रायबिलोज 5 फॉस्फेट. रायबिलोज 5 फॉस्फेट ही पेंटो शुगर. बाकी आपण खालचं स्ट्रक्चर काही बदललेलं नाहीये. इथे काय झालेलं आहे, COOH फक्त, सॉरी, COOH मधला CO2 गेला निघून, त्यामुळे हा H येईल आणि हा HC तो हात धरेल. हा वर्ण आलेला H आहे, हा OH ऑलरेडी होता. कार्बन नंबर 3 ला C डबल बॉन्ड O होता, तो आता कार्बन नंबर 2 ला आला कारण CO2 रिलीज झालाय आणि तयार बाकीचं स्ट्रक्चर मध्ये आपण काहीही फरक केलेला नाही. आता ह्याच्या पुढे रायबिलोज 5 फॉस्फेट मध्ये 2 वेनी जातो, पुढे 2 पद्धतीने जातो. कार्बन नंबर 1 चे 2 हायड्रोजन खाली येतात. कार्बन नंबर 1 चे 2 हायड्रोजन खाली येतात. इथे एक कार्बन राहतो, एक ऑक्सिजन राहतो आणि एकच हायड्रोजन राहतो एका मॉलिक्यूल मध्ये. आणि एका मॉलिक्यूल मध्ये वर्ण काही बदललेलं नाहीये, फक्त हा OH आहे तो डाव्या हाताला येईल, H येईल तर उजव्या हाताला जाईल. अशी 2 रिएक्शन दोन्ही हे होतात. हा बघा, हा वरचा जो कार्बन खाली आला त्या 2 हायड्रोजन खाली आल्यामुळे HC डबल बॉन्ड O आणि हे सगळे HH या पद्धतीने, ज्याच्यामध्ये काही फरक केलेला नाही आपण, तो मॉलिक्यूल आहे रायबोज 5 फॉस्फेट. याच साठी हा जो पाथवे ऑपरेट होतोय, ही रायबोज नावाची शुगर, अल्डिहायडिक शुगर जी आहे ती लागणार. ह्या रायबोज पासून डिऑक्सिरायबोज होईल आणि मग DNA आणि RNA तयार होऊ शकतील. आणि मगाच्या मॉलिक्यूल मध्ये इथं काहीच बदल केलेला नाही आपण. आपण काय बदल केलाय, फक्त हे H आणि OH इकडं तिकडं घेतलेत आणि त्याच्यापासून तयार झालं झायल्युलोज 5 फॉस्फेट. ही केटो ग्रुप आहे इथे. आता नीट लक्ष द्या, मगाशी गेल्या वेळेला पाथवे लिहिताना माझं काय झालेलं होतं, हा जो मी सर्कल काढलंय, हे सर्कल चुकून फक्त वरच्या बाजूला काढलं गेलं होतं आणि त्यामुळे हे सर्कल C डबल बॉन्ड O सकट जाणार आणि इथे जाऊन हा बसणार आहे. आणि तो बसत असताना हा C डबल बॉन्ड O घालवण्यासाठी हा खालच्या कार्बनचा H इकडे जाणार आणि इथे C डबल बॉन्ड O तयार होणार. परत एकदा लक्ष द्या, झायल्युलोज 5 फॉस्फेट मधला हा वरचे 2 कार्बन आहेत, एक CH2OH आणि C डबल बॉन्ड O, हे उठतं आणि ह्याच्या डोक्यावर येऊन बसतं. ही आहे पेंटो शुगर, त्याच्या डोक्यावर अजून 2 कार्बन आले आणि ह्या पेंटोज मधले हे 2 कार्बन गेले, त्याबरोबर ही झाली ट्रायो शुगर आणि ही झाली 7 शुगर, 7 कार्बनची. आणि त्यामुळे कंडेन्स झालं आणि स्प्लिट झालं आणि तयार झालं ग्लिसेराल्डिहाइड. मगाशी जे मॉलिक्यूल खाली होता तो फक्त वर काढलाय, ग्लिसेराल्डिहाइड 3 फॉस्फेट आणि सुडोहेप्ट्युलोज 7 फॉस्फेट. सुडोहेप्ट्युलोज 7 फॉस्फेट आणि ग्लिसराल्डिहाइड 3 फॉस्फेट. इथे आता काय होतं, हा 7 कार्बनचा आहे आणि हा 3 कार्बनचा आहे. इथे वरचे हे 3 कार्बन उठून याच्या डोक्यावर येतात आणि हा याचा बॅलन्स कार्बन होण्यासाठी हा चौथ्याचा हायड्रोजन इथे जातो आणि त्यामुळे हे जे स्ट्रक्चर तयार होईल, सुडोहेप्ट्युलोज 7 फॉस्फेट आणि ग्लिसराल्डिहाइड 3 फॉस्फेट, हे स्प्लिट होतील आणि तयार होईल ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि इरिथ्रोज 4 फॉस्फेट. ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि इरिथ्रोज 4 फॉस्फेट. एकदा का ग्लुकोज फॉस्फेट मिळाला की तो EMP किंवा PP मध्ये पुढे कन्व्हर्ट होईल
आणि इथे ह्या पद्धतीमध्ये हा इरिथ्रोज 4 फॉस्फेट परत एकदा इथं घेतलाय आपण आणि मगाशी असलेला तयार झालेला झायलिलोज 5 फॉस्फेट हा आपण परत एकदा इथं उतरवून घेतला. हे 4 कार्बनचं आहे, हा 5 कार्बनचा आहे. ते दोघं कंडेन्स होणार आणि स्प्लिट होणार, कंडेन्स होणार आणि सुन तयार होणार आहेत. एक ए मॉलिक्यूल म्हणजे फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, बी म्हणजे ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. तुम्हाला कळेल बघा, हा 4 कार्बनची शुगर आहे. इथले 2 कार्बन ह्याच्या डोक्यावर जातील आणि मॉलिक्यूल किटो ग्रुपचं तयार होईल. तिथे एक माझं चुकलं होतं, तिथं चुकून मी ग्लुकोज लिहिलेलं होतं. ती फ्रुक्टोज शुगर तयार होते आणि इथे ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट दोन त्यामुळे हा मॉलिक्यूल तयार होतो. हा फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचा मॉलिक्यूल आहे, केटो ग्रुप आहे याच्यात आणि त्यामुळे ही फ्रुक्टोज शुगर आहे आणि एक ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट मॉलिक्यूल तयार झाला. हा ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट हा त्याच्या आयसोमर मध्ये ट्रायोज आयसोमरेज मदतीने तो धाप मध्ये कन्व्हर्ट होईल. दोघं कंडेन्स होतील, फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेट तयार होईल. त्याच्यापासून फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, मग ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि ईएमपी पाथवे मध्ये किंवा पीपी मध्ये जिथे जिथे तुम्हाला ग्लुकोज 6 फॉस्फेट मिळाला तिथे तिथे हा पाथवे परत एकदा ईएमपी किंवा पीपी मध्ये जाईल. इन दिस वे हा जो पाथवे आहे हा सगळा सायक्लिक पाथवे असं म्हणलं जातं. सर्वांना आता मी ह्या नोट्स पाठवते तुम्हाला. चौतीसच मुलं आहेत, त्यामुळे माझं आता हे शिकून झालंय. कुणाला काही शंका असली, काय बोलायचं असलं तर बोला. पुढचं आपण एक राहिलेले 2 ह्याच्यातले छोटे छोटे पॉइंट राहिलेले आहेत. एक बायोल्युमिनेसन्स शिकवायचं राहिलंय आणि आता मी शुक्रवारी तुम्हाला पायरुव्हिक ऍसिड ऑफ द की इंटरमिजिएट शिकवणार आहे. तोपर्यंत हे आता झालेले तुम्हाला बाकीच्या सर्व नोट्स मिळाल्या का सिद्धी? बाकीच्या मी सगळ्या पाठवलेल्या आहेत. कार्बन नायट्रोजन असिमिलेशन, ईडी पाथवे मिळाले का? कार्बन नायट्रोजन सल्फर आणि ईडी. नायट्रोजन मध्ये अमोनियम ऍसिमिलेशन, डायनायट्रोजन ऍसिमिलेशन एवढे सगळे पाठवलेले आहेत. आकाश आता कळलं का रे बाळा? हा मॅम, कळलं कळलं, समजलं. हा, इथं फक्त 2 ठिकाणी, एक म्हणजे तो शिफ्टिंगच्या वेळेला सर्कल एक हे झाला होता आणि फ्रुक्टच्या ऐवजी ग्लुकोज लिहिलं गेलेलं होतं. अजून कुणाला काही विचारायचंय का? नोट्स सर्वांनी घ्या. आता कदाचित तुमची एक 8-10 दिवसात परीक्षा सांगतील. बाकीच्या सर्वांच्या नोट्स मिळाल्या का तुम्हाला? तुम्हाला गुगल क्लासरूमला बाकीच्या मिळाल्यात का बघा. आता मी ह्या 2-3 माझे जे आहेत पेंटोज पीके, पेंटोज फॉस्फेट आणि हेक्झोज पीके हे पाठवते. आता थोडं लेक्चर संपलं की तुम्हाला लगेच ते हे देते. एक 5 मिनिटात आपण लवकर थांबूया. ह्याच्या पुढे लेक्चर आहे का तुम्हाला आज? ह्याच्या नेक्स्ट लेक्चर आहे का संपली आजची? नाही मॅम. नाहीये ना, ठीक आहे. अभ्यास करा, निवांत बसू नका. हॅलो मॅम.